8,500 करोड रुपयांची तरतूद करण्यात आली होती मुंबईतील रस्त्यांची कामं करण्यासाठी. पण रस्त्यांची अवस्था पाहता हा सर्व पैसा खड्ड्यात गेला की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. काही दिवसांपूर्वी दीपक टॉकीजच्या समोरील ब्रिज खालील खड्डा मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला होता. रस्ता खचल्यामुळे, जमीन खचल्यामुळे भला मोठा खड्डा त्या ठिकाणी निर्माण झाला होता. त्या खड्ड्यामध्ये एखादा बाईकस्वाराचा जीव जाऊ शकत होता. या व्हिडिओनंतर बीएमसीने त्या ठिकाणी खूप मोठं खोदकाम करून तिथे ती जमीन व्यवस्थित केली. आज पुन्हा एकदा सेनापती बापट मार्गावरती इंडिया बुल्सच्या इमारतीच्या खाली, जिथे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे ऑफिसेस आहेत, ज्या रस्त्यावरून स्ट्रेट स्टेशनला जाणार आणि प्रभादेवी स्टेशनला जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरती जमीन खचल्यामुळे इतका मोठा खड्डा पडला की एका टेम्पोचं अर्ध चाक त्या खड्ड्यामध्ये मावलं होतं. जर अशा प्रकारची कामं झाली असतील रस्त्यांची, तर ह्या 8,500 करोड रुपयाचं नक्की काय झालं? ह्या 8,500 करोड रुपये कोणत्या खड्ड्यात टाकण्यात आले? कोणत्या कॉन्ट्रॅक्टरच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावर जगणाऱ्या कोणत्या पॉलिटिशियन्सच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या पैशांचा उपयोग करण्यात आला? हा प्रश्न सर्वसामान्य माणसांनी विचारायला पाहिजे. जर ह्या खड्ड्यांमध्ये आपला जीव जाऊ नये, आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ नये, कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल, तर कृपया आपण सर्वांनी हा प्रश्न आता सरकारला विचारायला लागणार आहे.